सद्गुरु तुकाराम महाराज सार्वजन हर याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी विठ्ठल 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 तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ऊसर चरण संताची ऊसर चरण संताची ऊसर चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग तटे भीमरत्याय ब्रह्मपुरदकाय धातु मुनींद्राय समागत तिष्ठन्मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर
दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कर्पूर वर्णम करुणावतारम संसार सारंग भुजगांध्रम सदा वसंतरायण भगवानी सहित संत नमामि जय जय अजय मदनांतका सर्व व्यापका सर्वेशा उमापते गंगाधरा चंद्रशेखरा सांबमूर्ती पशुपती परशुधरा परात्परा परम पुरुषा सदाशिवा शूळपाने बाळनेत्री भक्तवत्सला भयनाशका भवभजका त्रिपुरारी नीलकंठा शशी शेखरा गौरी वरानाथ महादेवा महाराजा नंदीध्वजा तुझ नमो हरे रे मनमता शिवाने नामस्मरणे ठेवावे मनोजवेगम मारुततुल्यम जितेन्द्रियं बुद्धिमन्तं वरिष्ठं वातात्मजवानुर्वेदं श्रीरामदूतं शरणं प्रपद्यामि मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताच्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे हाजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी अनंत कृपा सागर भक्त पूज्यपाद जगद्गुरु तुकोबाराय यांच्या बीजीच्या निमित्तानं काल्याच्या कीर्तनातून त्या कार्यक्रमाची सांगता होते म्हणून तुकोबारायांचा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि सगळ्याच्या पाठातला अभंग आहे। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गावातले वरिष्ठ मंडळी गुणजन टाळकरी मृदंग वादक ऑपरेटर त्याचप्रमाणे आपल्या सगळ्याची फोटो काढणारी यूट्यूबमध्ये हे कीर्तन आज यूट्यूबमध्ये जाणार आहे। गावातील सगळे आमचे माता माऊली माझ्यापेक्षा वडील असणारे छोटे असणारे सगळ्याच्या चरणाच्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि शिवेला या ठिकाणी सुरुवात विठ्ठल तुकोबारायांची बीज आपण साजरी करता बरेच वर्षापासून। त्याच्या पाठीमागचा हेतू काय असतो महाराज? संतांची पुण्यतिथी साजरी करावं आणि देवाचा जन्मकाळ साजरा करावा। राम जन्म आता काही दिवसानंतर, हनुमान जन्म, कृष्ण जन्म,
देवांचा जन्मकाळ साजरा करावा आणि संतांची बीज आणि पुण्यतिथी साजरी करावी. कारण ह्या कार्यामुळं भगवंताला त्या ठिकाणी हे काम आवडतात. त्यांच्या भक्ताचं संताचं उदो उदो करणं देवाला आवडते. ज्याप्रमाणे एखाद्या लेकराचं गुणगान गायल्यानंतर आईला समाधान वाटते. तो लेकरू कसंही असो, त्या लेकराला जर त्या ठिकाणी आपण जवळ घेऊन त्याच्या तोंडावून जर हात फिरला, काय राज सुकुमार मदनाचा पुतळा असं लेकराचं जर आपण कौतुक केल्या, जसं त्या आईला समाधान वाटते, तसं संतांची पुण्यतिथी साजरी केल्यानंतर भगवंताला आनंद वाटतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बऱ्याच वर्षापासून आपण तुकोबारायांची बीज या ठिकाणी साजरी करतात. या कार्यक्रमासाठी सगळ्यांचं योगदान आहे महाराज. मी रात्री या ठिकाणी बोललो, प्रत्येकानं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे. पुरुष मंडळ आज नगर भजनी थोड्या आनंदात वाटवलेत. मला या आनंदात या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांना या ठिकाणी सेवा केलेली आहे, प्रत्येकाला भगवंतानं त्या ठिकाणी सांभाळ केल्याशिवाय राहत. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राच्या धावातवा केली विठाई. पांडुरंग येऊ पांडुरंगे, जीवाचे जीवलग येऊ पांडुरंग. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरण वस्त्रे झाली मावसी. दुर्वास पातला धर्म छळा वयावनी, धावशी लवलाई शाखा देत घेऊनी. अनेक प्रमाण आहेत. भगवंताचं थोडंसं आपण काम केल्या कितीतरी पटीनं परमात्मा आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही मला. आणि त्याच्यामध्ये तर संतांचं त्या ठिकाणी गुणगान केल्यानंतर देवाला तरी एवढं आवडते की देवानं त्या भक्ताला उचलून आपल्या डोक्यावर घेतात. विठ्ठल. महाभारतामध्ये भर सभेमध्ये ज्यावेळेस द्रौपदीला त्या ठिकाणी घेऊन गेलं, घेऊन गेल्यानंतर एक वस्त्र होती माऊली. ती एक वस्त्र असताना भर सभेमध्ये त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्या सभेमध्ये त्या ठिकाणी सगळे मंडळी, वरिष्ठ मंडळी होती महाराज. पितामह गंगा भीष्म, कुलगुरु कृपाचार्य, गुरु द्रोणाचार्य, राजा धृतराष्ट्र, बडी मंडळी त्या ठिकाणी होती. सगळ्याकडे केविलवाण्या नजरेनं द्रौपदीनं पाहिलं. कोणीच पुढे येणार महाराज. दुःशासनानं द्रौपदी मातेच्या पदराला हात लावला. त्यावेळेस तिनं सगळ्याला याचक दृष्टीनं पाहू लागली, कोणीतरी मला मदत करा, मला या दुःखातून वाचवा कोणीतरी. त्यावेळेस कोणीच आलं नाही पुढे. सगळे माना खाली घातल्या. त्या गंगा भीष्माना, रे दुःशासना, दुर्योधना सोडतोस की नाही असं म्हणलं जरी असलं तरी महाभारत घडलं नसतं महाराज. हो. सभेमध्ये सगळ्याकडे याचक रूपानं पाहिल्यानंतर कोणीच येणार. शेवटी त्या ठिकाणी द्रौपदी मातेनं काय केलं, कोठे गुंतला साराया, कोठे गुंतला
पाहिल्यानंतर कोणी समोर येईना. तुम्हाला सांगतो मी, ज्यावेळेस आपल्याला कोणीच होईना त्यावेळेस देव होते महाराज. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी कोणीच नाही गेलं तेव्हा सगळ्याचा त्याग करावा आणि केवळ भगवंताकडे जावं. त्यानं कधीच टाकू देणार. कारण आपला सांभाळ करायचा त्यानं विडा उचलला. विडा केव्हा उचललाय त्याचं नाम जर आपण घेतल्या, देव उभा मागे पुढे, 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 उगवी गोडे, उगवी गोडे, उगवी गोडे संकट, उगवी गोडे, उगवी गोडे, उगवी गोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी गोडे, उगवी गोडे, उगवी गोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. देव परमात्मा पुढे बी राहतो आणि मागे राहतो महाराज. अर्जुनाची रती होय हा सारथी, पक्षी पोये प्रति सुदाम्याचे. अर्जुनाच्या समोर होता आणि द्रौपदीच्या पाठीमागे होता. सगळ्याला त्या ठिकाणी एक करुणा नजरेनं बघितल्यानंतर कोणी होत नव्हतं त्यावेळेस परमात्मा त्या ठिकाणी आले. एक द्रौपदीलाच दिसले, दुसऱ्याला दिसलेले नाही. द्रौपदी मातेचं नख सुद्धा उघड पडू दिलं नाही मला. असा परमात्मा. देवानं कस काय वस्त्र पुरवठा कस काय केलं महाराज, आहे की नाही? असं द्रौपदीनं काय केलं होतं? आपण कुठं देवाची भक्ती करण्यात कमी पडू लागल्या. हो, एक वेळेस कृष्ण परमात्मा सुभद्रा मातेला भेटायला गेलो होतो. सुभद्रा ही कृष्ण भगवंताची सख्खी बहीण होती. सुभद्रा नाही बसाकडा कोणीच पाय, कारण मी गावात सौत केलं. विठ्ठला विठ्ठला सुभद्रा ही कृष्ण भगवंताची सख्खी बहीण होती. देवानं परीक्षा घेण्यासाठी ज्यावेळेस गेलं त्यावेळेस सुभद्राच्या घरी गेलं. सुभद्राला बघितलं, कृष्ण भगवंतांना आपल्या हात बोट कापून घेतलं, बोट कापून घेतलं आणि सुभद्रेला म्हणतात, सुभद्रा माझं बोट कापलं बघ, काहीतरी बांधलेला पट्टी. सुभद्राचं घर, आता देवाची बहीण म्हणल्यापारी ते घर कसं होतं, मला किती मजली होतं काही नाही. सुभद्रेनं त्या ठिकाणी बांधायसाठी चिंदी ओढकू लागली. देवानं चिंदी गटू देते काय, त्याची परीक्षा घ्यायला. बक्कळ फिरला, चिंदी कपाटाकडे गेली. कपाटामध्ये एवढ्या साड्या होत्या, एवढ्या साड्या होत्या की काय कापड दुकानातच आलं काय आहेत की नाही तेवढ्या साड्या, खरं सांग. हो, एवढा असतानाही त्या ठिकाणी सुभद्रेला सुडकं गटलं नाही. देवाच्या बोटाचं रक्त गळू लागलं. पलीकडल्या बाजूलाच द्रौपदी राहत होती. ती मानलेली बहीण होती महाराज. सुभद्रा ही सख्खी बहीण होती आणि द्रौपदी मानलेली होती. लाडकी बहीण नव्हती, मानलेली होती. आता लाडक्या मानलेली बहीण होती. देवानं तेच बोट घेतलं आणि द्रौपदीच्या दारामध्ये गेल्याबरोबर तुळशीला प्रदक्षिणा घालत होती द्रौपदी माता. बघितलं, ताट तिथंच ठेवलं. देवाच्या बोटाचं रक्त गळू लागलंय. डोक्यावरला पदर काढला महाराज आणि उजव्या बाजूचा पदर फाडला. शास्त्र असं सांगते की सौभाग्यवती बाईनं उजव्या बाजूचा पदर फाडू नये. शास्त्र सांगते उजव्या बाजूचा पदर फाडू नये, परंतु त्या ठिकाणी वेळ नव्हता. धर्म अधर्म द्रौपदीनं पाहिलेलं नाही. देव जोडे तरी करावा अधर्म, नाचरे ते कर्म आचराव.
भगवंताची प्राप्ती होत असलं तर मला शास्त्र हुडकून ये, काय गरज आहे? खोटं बोलून हो खरं होय. एखादा खाटीक जर गायच्या पाठीमाग लागला, आपल्या नजर समोरून गाय जर पळत गेली, खाटीक पाठीमागून आला, या दिशेने गाय गेली का हो? आता खोटं बोलावं की खरं बोलावं? खरं बोललं तर त्या गायचा प्राण जाते, खोटं बोलावं मला गेलं नाही म्हणावं, खोटं बोलण्यामध्ये दोष नाही. तशा प्रकारचं द्रौपदीनं आपल्या उजव्या बाजूचा पदर फाडला, धर्म पाहिलं नाही, शास्त्र पाहिलेलं नाही, देवाच्या बोटाला बांधलं. बांधल्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणतात, द्रौपदी मी तुझा पूर्ण ऋणी आहे. हो वारकेचा पांडवा घरी, पांडवा घरी पांडवा त्या ठिकाणी तेवढंच ऋण होतं द्रौपदीचं. किती सांभाळ केलं महाराज, काय सांभाळ. अर्जुनाचे रती होय हा सारथी. ब्रह्मांड नायक परमात्मा द्रौपदीच्या नवऱ्याचे रथाचं सारथ्यपणा केलं. हो अर्जुन रथावर बसण्याच्या अगोदर देवानं रथ साफ करायचं महाराज. किती त्या ठिकाणी परमात्म्याचं काम आहे. अगोदर रथ साफ करायचा, स्वच्छ करायचा, माझा अर्जुन वर बसणार आहे. आणि त्याच्यानंतर अर्जुनाला वर चढता येत नव्हतं, गुडघा द्यायचं, एक गुडघ्यावर एक पाय ठेवायचा अर्जुनानं आणि दुसरा पाय रथामध्ये ठेवायचा. हो देवकी या उदरी वाहिला, यशोदेने सायाशी पाळीला, शेकी उपयोगाशी आला पांडवाच्या. परमात्म्याचा जर आपण विचार केला तर जन्मलं एका जागी, सांगतो मी पुढे नंतर. देव जन्मले त्या मथुरेमध्ये, वाढले गोकुळात. हो देवकी या उदरी वाहिला, यशोदेने सायाशी पाळीला, शेकी उपयोगाशी आला पांडवाच्या. एका जागी जन्माला, एका जागी वाढला आणि काम तिसऱ्याच केलं. विठ्ठल एवढी एवढी चिंदी द्रौपदीनं बांधलेलं होतं, तर परमात्म्यानं सांभाळ केला. आपण एवढा कार्यक्रम करू लागल्या, देव आपला सांभाळ कसं करणार. हो 7 दिवसापासून आमच्या महिला मंडळानं पारा घेतलं महाराज. पारा सगळ्यात अवघड काम आहे, मी रोज म्हणलो पाऱ्याचं काम सगळ्यात अवघड, तरी महिला मंडळानं खरोखर त्यांच्यामुळं सप्त झालं बरं. हो एक तटगुर म्हणायचं गाव आहे इथं पटूळच्या पुढे, तिथं कीर्तनाला गेलो तुम्ही. आता कीर्तनाला नवीन गावात जायचं म्हटल्यानंतर फार अडचण. ज्यांना आपल्याला फोन केलाय त्याचा फोन लागला तर बरं आहे, फोन जर लागणार गेल तर कुठं जावं, मग मंदिरात जावं. नवीन गाव होतं आंध्रामधलं, गेलो होतो त्या गावामध्ये. मारुतीच्या मंदिरात असं उंच होतं मारुतीचं मंदिर. मंदिराजवळ गेल्यानंतर कोणी दिस नाही, एक मुलगा विना वाजत उभा राहिला होता. असं हे पाऱ्याचं विना वाजत उभा राहिला. म्हणलं बरं हाय एक तरी आहे. गेलो मध्ये हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. त्या मुलानं म्हणलं महाराज जय हरी. जय हरी. महाराज थोडं घ्या म्हणलं येईना. मी शिव करायचं होतं म्हणून कवापासून लेकरू घेतलंय, पण मी नाही घेतला. ते पायऱ्याच्या खाली उतरला घरी, महाराज चलतो आता. एक तास गेला, 2 तास झाले, 8:30 वाजले, कीर्तनाची वेळ झाली. इना मजाच गाडी. मी म्हणलं चांगलं झालं, गावात कवा इना घेणं इथं घ्यायला. हो भजनी मंडळ आले. अरे महाराजाला फोन लावा, फोन लावा महाराजाला. आले तर नाही. त्या
राजू पटेल म्हणायचे, त्या राजू पटेलाला बोलून आणले, हो महाराजाला फोन लाव. ते खाली मंडपात बसले, आम्ही मंदिरात होत्या वरी. हो राजू पटेलांनी फोन लावला तर मंदिरातच वाज आलाय की फोन. मग अरे महाराज इथं येणार घेत विठाला अशी अवस्था असते. तरी म्हणजे आमच्या इथले खरोखर कौतुकास्पद आहे. 7-8 दिवसापासून या ठिकाणी मी ज्याला म्हणलं, काय भगवंताची कृपा, ज्याला म्हणलं ते टाळलेच नाहीत मला. ठीक आहे पाटील घेता म्हणले, कोणी म्हणतात काका घेता आम्ही विना. अशा प्रकारचं सगळ्याच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्णत्वाला गेलेला आहे. आनंद वाटला महाराज. गेल्या वर्षी थोड्या त्रुटी पडलेल्या होत्या, परंतु या वर्षी 2-3 कार्यक्रम, एक नवीन पायंडा आपला नंदी बसवेश्वराची स्थापना आपण या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही उगा ध्यान करा, पहिल्याची विष्णूची मूर्ती आपल्या गावामध्ये असताना ती भंगलेली होती. गावामध्ये खूप कर्जबाजारी गाव होतं, कर्जबाजारी खूप होतं. माझ्याकडे बघा, मी सुद्धा कर्जबाजारी त्या ठिकाणी खूप होतो. संसाराची खूप हालाकी होती त्या ठिकाणी होती. ज्या वेळेस यवतीच्या महाराजांनी सांगितलं मला बोलून घेऊन, भगवान पाटील मूर्ती भंगलेली आहे, इतर ठिकाण भंगलेलं वेगळं, परंतु विष्णू परमात्माच्या पायाचे अंगठे दोन्ही फुटलेले आहेत, हे गावच्यासाठी चांगलं नाही म्हणलं. तेव्हा 8 केल्या विष्णू भगवंताच्या मूर्तीची स्थापना केल्या. तेव्हापासून आपल्या गावाचं परिवर्तन नक्की झालं. विठ्ठल तशीच अवस्था किती अनादी कालापासून. याच्यामध्ये कोणाला तरी माहित आहे का हे मंदिर केव्हा झालेलं आहे? कोणालाही माहित नाही. अनादी कालापासून या ठिकाणी भगवान शंकराच्या समोर जो नंदी होता त्याचे पाय त्या ठिकाणी तुटलेले होते. आम्ही रोज बघत गेल्या, परंतु काही आम्हाला लक्षात आलेलं नव्हतं. ठरविलं की बाबा काही करावं, एवढ्या मोठ्या गावातून त्या ठिकाणी भंगलेल्या मूर्तीची पूजा करू नये. कारण हे 400 वर्षापूर्वी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी राज्य होते त्यावेळेस त्या औरंगजेबाचे अनुयायी जे होते त्यांनी मूर्त्या फोडल्या. मला वरलाकडल्या महादेवापाशी बघा, तिथे खूप मूर्त्या फोडलेल्या आहेत. त्या काळातला आहे, म्हणजे 1600 शतकामधला आहे. तर ही बदल करण्यासाठी शंकर आपल्याला विचारून आम्ही बदल केल्या. त्यामुळे या वर्षी कार्यक्रमामध्ये जो आनंद आहे तो द्विगुणी झाला, दुप्पट आनंद या ठिकाणी झाला. अरे आम्ही करता ते गावामध्ये त्या ठिकाणी सुख पडावं, सगळं समाधानानं त्या ठिकाणी म्हणले वातावरण व्हावं, ह्या निमित्तानंच करता. हे आमच्या पोरायला, आमच्या लेकराला रोज कार्यक्रम आहेत. हो रोज कार्यक्रम आहे. इथून गेल्या यानं 50 किलोमीटर जाणार आहे तुमचा गजू. मला संध्याकाळी भगनूरला कीर्तन आहे, रोज कार्यक्रम आहेत. परंतु गावामध्ये सुद्धा ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला, ज्या मातीमध्ये आपण वाढल्या, ती माती कुठंतरी म्हणले तिची जोपासना करण्यासाठी हे कार्यक्रम करता महाराज. ह्या कार्यक्रमासाठी कोण या ठिकाणी भजनी मंडळाने 1 दिवस 8 तासानं भगवान शंकराच्या पालखी मागे फिरल्या. जवळजवळ 50,800 रुपये झालं बक्षीस. ती इकडे तिकडं कुठं घालाव, हे सगळा कार्यक्रम त्या बक्षिसावर आम्ही करू लागल्या. विठ्ठला भगवंताला इतकं जरी द्यायला तरी केले 1000 पटीनं परमात्मा देतो महाराज. तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. संतांची पुण्यतिथी साजरी करणं भगवंताला त्या ठिकाणी आवडते. म्हणून आम्ही हे जे क्रम आहे बंद पडू नये. पुष्कळ आम्हाला त्या ठिकाणी म्हणतात महाराज, विना म्हणणारे खूप राहतात, चल द्या म्हणलं. आम्ही त्याच्यासाठी म्हणून घ्यायला काय आहे की नाही. बोल नका बोल नका, पुढे सर का बाई, थोडं पुढे सर, पुढे सर. या समोर या की, पुढे सर, पुढे सर. तिथंच हे करू, एवढी जागा आहे समोर. परत आता पुन्हा पाय. बोल नका बोलू नका.
बोलायसाठी मी हवा तर तुम्ही कोणीच बोलायचं नाही, फक्त ऐकून घ्यायचं. विठ्ठला विठ्ठला संतांचं जीवन चरित्र त्या ठिकाणी आपण जर पाहिल्या, हो, संतांच्या जीवन चरित्राला दोन पैलू असतात, एक परमार्थ आणि म्हणजे एक संसार, है की नाही. परमार्थाबद्दल जर तुकोबारायांचा विचार करायला गेलो, उच्च कोटीचा परमार्थ होता महाराज तुकोबारायांचा. हो, 4 युगापासून त्या ठिकाणी तुकोबारायानं भक्ती केलं, 4 युगापासून. तेवढं करून सुद्धा तुकोबाराय म्हणतात, हो, काय मी उद्धार काय कृपा करिला नारायण, काय कृपा करिला नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत, ऐसे तुम्ही सांगा संत, करा समाधान चित्त माझे, काय मी उद्धार पावे, काय मी उद्धार पावे, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करी नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत देवा, करा समाधान चित्त माझे. काय उद्धार पावे, काय कृपा करी नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत देवा, करा समाधान चित्त माझे, चित्त माझे. तुकोबाराय म्हणतात त्या ठिकाणी संतांच्या समोर गेले, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उच्च कोटीचा परमार्थ तुकोबारायानं केलं. आणि संसाराचा जर विचार करायला गेला, अनुकूलता नव्हती महाराज संसारात, प्रतिकूलताच होती, म्हणजे वाईट प्रसंग होता संसारात. हो, तरी तुकोबारायानं त्या ठिकाणी कधी परमार्थ करायचं सोडलेलं नाही. वाईट प्रसंग होता अनेक वेळेस. तुकोबाराय त्या ठिकाणी संसाराबद्दल त्या ठिकाणी कधीच देवाजवळ मागणी केलेली नाही. रात्रच्या महाराजांनी सुंदर आपल्याला त्या ठिकाणी वर्णन केलं. देवापाशी गेल्यानंतर काय मागावं महाराज. हो, उगा भौतिक वस्तूचं जर मागणी केल्या तर ती वस्तू जाणारी आहे, अशी वस्तू मागायचं की शाश्वत वस्तू म्हणले ती भगवंताला प्राप्त करून द्यावं अशीच वस्तू त्या ठिकाणी मागावी. आणि ती मागण्यासाठी तुकोबारायानं त्या ठिकाणी भक्तीचे 4 मार्ग सांगितलेला आहे. कर्म मार्ग 1, योग मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. विठ्ठल पहिला कर्म मार्ग आहे. माणसाच्या जीवनामध्ये कर्म चांगला असावं. कर्मण्यवाधिकार क्षमा कर्म फलेषु कदाचन. कारण कर्म माणसाचं चांगलं जीवनामध्ये असल्यानंतर तेच फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळते. मला केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे. कर्म माणसाचं त्या ठिकाणी चांगलं असावं. एक दृष्टांत त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. कर्म करताना माणसानं संयमानं त्या ठिकाणी म्हणले कर्म करावं. संयम बी असावा कर्मामध्ये. भगवती सीता मातेचं रामायणामध्ये ज्यावेळेस अपहरण झाल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीतेच्या शोधामध्ये ज्यावेळेस निघाले, बोल नका. शोधामध्ये त्या ठिकाणी निघाल्यानंतर शोध घेत जाताना सीता माऊलीच्या डोक्यावरले काही म्हणले जे काय अलंकार असतात गळ्यातले, ते अलंकाराचं त्या ठिकाणी वाटण सापडू लागले. प्रभू रामचंद्र म्हणतात लक्ष्मणाला, लक्ष्मणा अरे हे अलंकार सीतेचे आहेत काय? लक्ष्मण म्हणतो म्हणजे दादा मला माहित नाही. थोडं पुढे गेले, कमराचा दागिना त्या ठिकाणी सापडला. लक्ष्मण म्हणतो देवा मला माहित नाही.
त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्याबरोबर पायातला दागिना त्या ठिकाणी नुपुरे पैंजण त्या ठिकाणी सीता माऊलीचे रामचंद्राला घटलं. त्यावेळेस मात्र लक्ष्मण म्हणतात दादा हे मात्र माझ्या ओळखीचे आहेत. नुपुरे जान येऊ जा माते तथा नमस्कारोनी. त्यावेळेस त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणतात दादा मी आतापर्यंत म्हणजे सीता माऊलीचं तोंड पाहिलेलं नाही, केवळ पायाचं दर्शन त्या ठिकाणी घेतलो म्हणून हे मला अलंकार ओळखीचे आहेत. विठ्ठला माणसाची संयमता आणि माणसाचं कर्म त्या ठिकाणी ते कर्म मार्गाने त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कर्म मार्ग निषिद्ध कर्म, निहित कर्म, विहित कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, कर्माचे अनेक प्रकार आहेत. हो आमचे शिंदे महाराज त्या ठिकाणी संदीप म्हणतात नित्य कर्म आहे. आता पक्वा जो आपण मृदंग लावतो शाईच्या स्वराच्या खर्जामध्ये हे पाहिजे, त्याच्या खर्जात पाहिजे. खर्जात म्हणजे तुम्हाला ओळखू नाही त्याच्या निमपट पाहिजे. आमचा गजू पीठ लावतो, पीठ लावल्यानंतर जे पीठ त्या ठिकाणी साडते ते जवळ बसलेला माणूस उगच गोळा करते, माझा कर्म सांगतो उगच गोळा करते आणि त्याचा बैल तयार करते. हे नित्य कर्म त्या ठिकाणी माणूस मुकाड्या बसच ना, हागत आहे काडी मोडे बसच नावा. हे नित्य कर्म. कर्मामुळं भगवंताची त्या ठिकाणी प्राप्ती होत नाही. कर्मामुळं अंतकरण त्या ठिकाणी शुद्ध होते परंतु देवाची भेट होत नाही. म्हणून कर्म मार्गाचे काही विशिष्ट त्या ठिकाणी अधिकारी आहेत. विठ्ठल त्याच्यानंतर योग मार्ग त्या ठिकाणी सांगितलं. योग मार्ग कठीण आहे. योग याग विधी येणे नो हे सिद्धी वयाची उपाधी धम्मधर. योग मार्ग कठीण आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये माणसाचं आयुष्य जास्त वर्ष होतं. आता माणसाचं आयुष्य कलियुगामध्ये कमी आहे. कारण सत्ययुगाचा जर विचार करायला गेलं सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष माणसाचं आयुष्य होतं. 1,00,000 वर्ष आणि माणूस 28 हाताचा होता. 28 हात. त्याच्यानंतर सत्ययुग गेल्यानंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य 10,000 वर्ष होतं. 14 हात माणूस होता. पुन्हा युग बदललं, द्वापार युग आला. द्वापार युगामध्ये माणसाचं आयुष्य 1,000 वर्ष होतं आणि माणूस 7 हाताचा होता त्या ठिकाणी महाराज. नंतर कलियुग आला. कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य 100 वर्ष. अल्पायुष्य शब्द गणिले ते अर्धरा, शब्द गणिले ते अर्धरात्र देवालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनाशी उरले ते पायगा, काय भजनाशी उरले ते पायगा, काय भजनाशी उरले ते पायगा, काय भजनाशी उरले ते पायगा. राम 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 अल्पायुष्य मानव देह कलियुगामध्ये 100 वर्ष महाराज. आता 100 वर्षामध्ये नामदेव महाराजांनी त्याची गणना केलं. 100 वर्षामध्ये 50 वर्ष झोपीत गेले.
किती राहिले 50. पुन्हा 50 वर्षामध्ये त्या ठिकाणी बालपण आहे, खेळणं आहे. 25 वर्ष त्याच्यात गेले, राहिले 25 वर्ष. आता 24-25 वर्षाला लग्न झाल्यानंतर संसार गळ्याला पडते. काय भजनाशी उरले ते पायेगा, अशा प्रकारचा बदल होत जातो महाराज. आता पूर्वीच्या काळामध्ये काढू नये खरं म्हणजे, पूर्वी आमची माय मोठी माय असं कुंकू लावत होती, फार मोठं महाराज. बदल झाला की नाही? कुंकाचा बदल टिकलीमध्ये आला की नाही? आला. सुंदर असं मोठं कुंकू लावलं की वाटलं. ते मोठ्या माईची मी थोडं कवा मोवीन होतं करावं, मायनं ते पदरानं कुंकू बराबर करावं ना. मी म्हणलं माय ते कुंकू तू बराबर करून आलीस, पण पाणी कुठं वापरतोस? कुठलं पाणी? हे बराबर नाही म्हण. बसू का काही म्हणतो? विठ्ठल विठ्ठल. आपलं काय हाय काय महाराज? तेच. अरे आपण लई अडी आहो महाराज, खरंच मावले. कोणाला बघायला झालं तरी रिकाम्या हातानं जाईना जातात. काही करतात आखरी 5 रुपयाचा पुडा तरी घेऊन जातात सोडून. आपण उगं तोंडवरी करून सगळं काही यांचं आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी हा जो बदल त्या ठिकाणी घडून आणायचं काम सुद्धा ह्याच्याच हातामध्ये आहे. विठ्ठल कर्म मार्ग झाला, योग मार्ग त्या ठिकाणी म्हणले फार कठीण आहे महाराज. योग मार्ग होऊ शकत नाही, कारण आपल्याला आयुष्याची मर्यादा त्या ठिकाणी भगवंतानं ठेवलेली आहे. 100 वर्षाच्या वरी त्या ठिकाणी जगणं कठीण आहे, म्हणून योग मार्ग त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्ञान मार्ग सांगितला. ज्ञान मार्गानं त्या ठिकाणी काही भगवंतापुढे ज्ञान मार्गानं मोक्ष मिळते, आणि भगवंताची भेट होत नाही. भगवंताची भेट होत नाही महाराज. त्याला ज्ञान मार्ग त्या ठिकाणी म्हणतात, परंतु ज्ञान मार्ग फार सूक्ष्म आहे. प्रत्येकाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हणल्यानंतर देहाला कष्ट द्यावं लागते. कष्ट दिल्याशिवाय त्या ठिकाणी भगवंताची प्राप्त होत नाही. शिवपाठामध्ये एक शेवटचा अभंग आहे, न कळोनी अर्थ पाठ करी भावे, तोही ज्ञान पावे शिवकृपे. त्याचा अर्थ जरी कळला गेला तर अंतकरणाच्या ठिकाणी भावनेनं भगवंताचं नामचिंतन केल्याबरोबर देवाची भेट होते. देवाची भेट होण्यासाठी ज्ञानाची गरज नाही. सूक्ष्म मार्ग, ज्ञान मार्ग, हे 4 मार्ग झाले. 5वा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती मार्ग हे सगळ्यात सोपा आहे महाराज, कारण भक्ती ही कोणालाही करता येते. तिथं विशिष्ट जातीचा लागत नाही, विशिष्ट ज्ञानाचा लागत नाही, पुरुषलिंग लागत नाही, स्त्रीलिंग लागत नाही, कोणालाही त्या ठिकाणी यारे यारे लहान थोर याते भलत्या नाते उद्धार हरिच्या नामे, सगळ्याला या ठिकाणी अधिकार आहे. आणि ते भक्ती मार्ग आहे. आणि ते भक्ती मार्ग आमच्या तुकोबारायांना अवलंबन केल्यामुळं तुकोबाराय काल विजेच्या दिवशी सदेहाना वैकुंठ गमन केलं महाराज. हो, आता काय की आमचे साधू महाराज काल देहूला जाऊन आले, कारण 16 तिथला पाहण्यासारखा आहे. तिचं एक वृक्ष आहे, ते वृक्ष ज्यावेळेस तुकोबारायांचं वैकुंठाला जाण्याची वेळ आल्याबरोबर ते वृक्षाचे पान अशी वर होतात, खळखळ खळखळ ते वृक्ष हलतो महाराज. आज बी तुकोबाराय वैकुंठाला जाण्याची एक खून त्या ठिकाणी आपल्या भक्ताला सांगतात. विठ्ठल सदेहाना तुकोबाराय वैकुंठाला त्या ठिकाणी गेले. काही लोक त्या ठिकाणी म्हणतात या देहानं वैकुंठाला जातात का? तुकोबारायचे हत्या केलं, काय केलं, विनाकारण काहीतरी बोलतात महाराज. त्यांना काही प्रमाण आहे, प्रमाण असलं तरच बोलावं माणसा. वैकुंठाला गेलेलं प्रमाण कालच्या दिवशी देहूला गेल्यानंतर बघायला मिळत होतं, आणि संतानं करून ठेवलेलं आहे. प्रयाण काली
यान काळी देवे हे मान पाठविले होते कवा मोहच्या कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तवले मानव देह घेऊन निजधामा गेले. हो या सदेहानं तुकोबाराय वैकुंठाला कालच्या दिवशी गेले आणि ते 16 आपण आज साजरा करतात. आणि विशेष म्हणजे 375 बीज आहे हो. त्याला अमृत महोत्सव त्या ठिकाणी म्हणतात. अशा प्रकारचं सगळ्या भारतामध्ये तुकोबारांची बीज आज विशिष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी करत आहेत. कालचा अजून एक वेळेस भंडारा माळावर बीजच्या निमित्तानं त्या ठिकाणी एक सप्ताह करणार आहेत. 375 कळशी बाया भरून 375 मृदंग लावणार 375 त्या ठिकाणी पारायणला गात्या पारायणला सगळे त्याच आकड्यावर त्या ठिकाणी गायक तेवढे महाराज तेवढे असा कार्यक्रम 7 ठिकाणी करणार आहेत. हे केवळ तुकोबारायाचा जर अवतार जगामध्ये राहिला नसता झाला नसता तर हे आपल्याला आज हे भक्ती मार्ग दिसत नव्हता महाराज दिसत नव्हता. कारण तुकोबारायानं त्या ठिकाणी एक भक्तीचा ध्वज रोवला म्हणून आज आपण त्या ठिकाणी त्या तुकोबारायांचे अनुयायी आहोत. तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर आपल्याला कोणी त्या ठिकाणी यावं म्हणते की नाही. हो विठ्ठला म्हणून संतांची त्या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करावं महाराज. तुकोबाराचं थोडक्यात जिवंत चरित्र जर पाहायला गेलं वैकुंठाला गेल्यानंतर त्यांची मुलगी एक होती भागीरथी नावाची. त्या रोजी प्रवचनात सांगलो प्रवचनाला कोणीच नका आमची अवकळा हो काय कोणीच नका काय का नामदेव माया होते आणि ते पाऱ्याच्या 2 बाया दुसरं कोणीच नव्हतं. आपलं आपण सांगायचं काम करावं. आमच्या हनुमंत महाराजांना सांगितलं मला एक दृष्टांत. गणेश महाराज म्हणायचे एक भक्त होते कीर्तन तरी करायची आवड पण ऐकायला कोणी शेत नव्हतं. काय करायचं शेतात जायचं कंबर बांधायचं असं आणि झाडालाच सांगायचं कीर्तन. आवडल्यानंतर अचेत चैतन्य स्वरूप असलेलं ते झाड खळखळ वाजायचं कवा आवडल्या कीर्तन चांग होय साधन आहे महाराज कीर्तन होय अंग हरी रूप भगवंताचं रूप त्या ठिकाणी कीर्तनकार ऐकणं आणि सांगणाऱ्याला येते. तर त्या गणेश महाराजांना शेतात जाऊन एकट्यानंच कीर्तन सांगायचं. एके दिवशी त्या बुंथ्यातून प्रत्यक्ष देव आले. बोल रे बाबा मी ऐकतो म्हणले. तसं आम्ही म्हणल्या कोणी ऐको प्रवचन सांगा सेवा करा म्हणून एक दिवस केलं मला विठाला. तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर चिमुकली भागीरथी होती. बाबा वैकुंठाला गेले बाबा वैकुंठाला गेले म्हणून रडू लागले. तिचं प्रेम त्या लहान मुलीचं टाहो कानावर पडल्याबरोबर वैकुंठातून तुकोबाराय आले. भागीरथीनं त्या इंद्रायणीच्या काठाला गेलं आणि इंद्रायणीमध्ये उडी मारली. बाबा तुम्हाला यावंच लागेल. अरे तुकोबाराय आज सुद्धा येतात पण त्यांना बोलविणारा पाहिजे. हो आज सुद्धा येतात महाराज. बोलविणाराचं अंतःकरण कसं आहे हे त्या ठिकाणी पाहतात. भागीरथीनं उडी मारल्याबरोबर तुकोबाराय आले तिला नदीच्या बाहेर काढलं. बाबा म्हणले तुम्ही मला सोडून गेल्या. हो काय बघितलं काय नाही म्हणले बाबा आणि जेवण करून जा तुम्हाला कुठं जायचं ठीक आहे म्हणले पण लवकर कर लवकर जेवण घरला घेऊन गेलं. आता तुम्ही सांगा बरं लवकर स्वयंपाक कोणता होता सांगा की मग एवढे हवं तू सांग. बोटव्या सगळ्यात आधी होतात की नाही होय की हा तरी मग सगळ्यात आधी बोटव्या गरम पाण्यामध्ये थोड्याशा बोटव्या शिजलं. आता बोटव्या संग काय लागते खायला दूध लागते दूध लागते. काय करावं म्हणले दूध तरी घरी नाही हालाकीचा संसार पण अधिकारी कसा होता. हो प्रत्यक्ष परमात्मा घरी कार्यरत होते महाराज. हो अधिकारी कसा होता. भागीरथीला म्हणलं दूध नाही होय काय हरकत नाही म्हणले तुळशीमध्ये जे दगडाचा नंदी आहे त्याला घेऊन ये. दगडाचा नंदी अरे गोकुळामध्ये कृष्णानं
बैलाचं जिवंत बैलाचं दूध काढलं, पण त्याच्यापेक्षा मोठा अधिकारी दगडाचा नंदी, त्या दगडाच्या नंदीतून दूध काढलं आणि आनंदानं दोघं जेवण केले. काय अधिकार तुकोबारायांचा विठ्ठल. एखाद्या वेळेस तुकोबाराय कोणी जरी विनंती केलं तर जायचं घरला. एका शेतकऱ्याच्या घरी गेले. शेतकरी थोडा भावनिक होता. महाराज तुकाराम महाराज आले, तुम्ही त्यानं काय ऐकलं, त्यांच्या घरी जे 4-5 माणसं होते, प्रत्येकाला एक एक ऊसून 5 ऊसाची मोळी बांधलं तुकोबाराच्या डोक्यावर ठेवलं. डोक्यावर ठेवलं तुकोबाराय चले घेऊन ते मोळी. दिया सोयी भयला नाही दिया सोयी भरला. वाटणं जाताना आता कोणी ऊस उपसून घ्यालं काहीच म्हणायचं नाही. सगळे ऊस 4-5 होते ते काढून घेतले. एकच ऊस राहिलं. घरला गेले पण ऊस राहिला एकच, परंतु त्याला जे वाडा बांधलेला होता ती पीळ तशीच राहिली होती. हाती की नाही, पीळ तशीच राहिली. जिजाबाईनं बघितलं की म्हणले याला ऊसलाही होते, वाटत कोणतरी काढून घेतलंय. एकच ऊस आणलाय म्हणले घरला. ऊस घेतलं महाराज, पाठीवर हाणलं जात. त्या ऊसाचे 5 तुकडे झाले. 5. तुकाराम महाराज म्हणतात जिजाबा काय हुशार आहेस म्हणले, 5 माणसावर बराबर तुकडे केलीस तू. विठ्ठल. म्हणून तुकोबाराचं नाव काय समाधानी. तुकोबारासारखा संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि वारकऱ्यासारखा पंत नाही. विठ्ठल. असे तुकोबारायांची आपण बीज साजरी करता. जास्त वेळ मला घेता येत नाही, कारण खाली स्वयंपाक तयार होऊ लागला. अजून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताचं काही चरित्र गुणगान या ठिकाणी सांगावं लागते. तुकोबारायांचं थोडक्यात चरित्र पाहायचं म्हणल्यानंतर तुकोबारायाने त्या ठिकाणी 4 युगापासून भक्ती केलेली होते. सत्ययुगामध्ये जे प्रल्हाद होऊन गेले पहिले तुकोबाराय, त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये जो अंगद होऊन गेला प्रभू रामचंद्राच्या सोबत राहणारा ते दुसरे तुकोबाराय. द्वापार युगामध्ये जो उद्धव झाला ते 3रे तुकोबाराय, आणि कलियुगामध्ये जो नामदेव महाराज झाले ते 4थे तुकोबाराय, आणि 1600 शतकामध्ये जे तुकोबाराय जन्म आले 5वे तुकोबाराय. 4 युगापासून भक्ती केल्यामुळं सदेहानं वैकुंठ गमन करण्यात आलं. विठ्ठल. कार्यक्रम करताना आम्हाला पुष्कळ त्या ठिकाणी खरोखर चिंता वाटत होती, कार्यक्रम कसा होईल काय नाही. त्या कार्यक्रमासाठी जे काही भजनी मंडळ लागतात ते पोरायलाच मी विचारलं, करू काय हरकत नाही म्हणजे या ठिकाणी. आणि तो कार्यक्रम या ठिकाणी एकदम सफल झालेला आहे असं मला तरी या ठिकाणी वाटतं. हो, कार्यक्रम करायचं म्हणल्यानंतर सगळ्याचं योगदान लागते महाराज. आम्ही कार्यक्रम पुष्कळ चांगला ठेवल्या, आणि तुम्ही जर ऐकाय नाही तर कोणाला सांगावं. माझं तर स्पष्ट या ठिकाणी मत आहे, पुढच्या वर्षीचे बीज कोणाला घडते की कोणाला नाही की महाराज. हो, माणसाचा आयुष्याचा भरोसा नाही. हो, किती नाही. महाभारतामध्ये साधू महाराज एक दृष्टांत आहे. कर्ण उदार कर्ण होता, दाढी कराय बसलेला होता. पूर्वीच्या काळामध्ये दाढी व्हायला बसून करत होते, आहे की नाही. समोर वारीक आणि दाढी करणारा महाग, तुला माहित नाही ते गजू. पहिलं आता खुर्च्या झाल्या, पहिलं बोल. आणि वारकाच्या उजव्या हाताला वाटी राहत होती, दाढी करणाऱ्याच्या डाव्या हाताला. थोडं ध्यान करायचं. अमोरासमोर बसल्यानंतर कर्ण दाढी कराय बसला, सोन्याची वाटी होती पाणी लावायला. तितक्यामध्ये एक भिकारी आला, याचक आला. कर्णा तुम्ही उदार आहो म्हणून कळालं, काहीतरी दान द्या. हो, त्यावेळेस त्या ठिकाणी कर्णानं जी सोन्याची वाटी होती कर्णाच्या डाव्या हाताला होती ना, डाव्या हातानं उचललं आणि त्या याचकाला दिलं. परंतु वारीक हुशार राहते महाराज, हुशार राहते. वारकांना ते दान घेऊन गेल्यानंतर वारकांना म्हणलं, कर्णजी तुम्ही चुकल्या. म्हणलं अरे काय झालं बघ, डाव्या हातानं दान कधी देऊ नये असं शास्त्र सांग. कर्णानं कबूल केलं, ठीक आहे बाबा. डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घ्यायला थोडा वेळ लागते की नाही. तोपर्यंत जर मी संपलो, तोपर्यंत जर मेलो तर याचक तसाच जात होता की नाही. त्याच्यासाठी
त्या पापापेक्षा हे पुण्य जास्त आहे. एवढाही देहाचा भरोसा माणसं. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाचा, काही नसले मग गळा पडेल फासा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार आहे बरोबर सदा, पुढे हुशार आहे बरोबर सदा, पुढे हुशार आहे बरोबर सदा. तुकोबाराय म्हणतात क्षणभंगुर नाही भरवसा. माणसाचा भरोसाच नाही, खरंच नाही. आपल्या डोळ्यात एकच पुष्कळ त्या ठिकाणी प्रसंग घडलेले आहेत. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे भरोसा. पुढे म्हणजे तू हुशार होय बाबा. आता आपण बघ पण नातलं गाणं हो, आपल्या जवळचे हो मातीला सगळ्याच्या जाता घेतात. गेल्यानंतर त्याच्या अंतविधीला त्या ठिकाणी जाताना म्हणता माणसाचं काहीच नव्हतं, काहीच नव्हतं म्हणता. कुठपर्यंत म्हणता हे शंकरापा इबीत लावजो करू, पाय घेतल्या महाराजाचं इबीत लावून घेतला की मग आपलं गाड्या चालू. परंतु आपल्याला एक दिवस असंच कोणतरी जाणणार आहे हे ज्या दिवशी कळालं त्या दिवशी तुमचा परमार्थ सफल झाला. विठ्ठल म्हणून संतांना सांगून गेलं वारे सावध तोडा माया आशा. सावध होय बाबा, अरे सावध होय. काय विनाकारण उग माया करतोस म्हणले. आता आपलं हे शिरपत आहे गावात हिंडत, नाव घ्यावं त्याचं कीर्तनात घ्यायला. पसारा जमा करते महाराज, बघते की नाही पसारा कोणतं तरी उपयोगाचं राहते का त्याचं, उग कोणतं तरी काहीच राही ना. त्याला हसू नका, तुमचं तसंच होय. तुम्ही जे जमा करल्या तुमच्या उपयोगाचं आहे का नाही महाराज. आता मी घर बांधलं तिथं, मला जर गेलं तर तिथं आंघोळ घालतील काय? सगळ्याचीच बाजू आहे महाराज, सगळ्याचीच बाजू आहे. सगळ्याला किती मोठं घर बांधा, काही करा. संतांना हेच सांगितलं की वारे सावध तोडा माया आशा. सावध त्या ठिकाणी होऊन अरे तुझं काय आहे, हो तुझं काय आहे म्हणले. ज्या देवानं तुला जन्माला घातलं त्याची उतराई करण्यासाठी तू जीवनभर काय केलास हे ज्या वेळेस तुला चित्रगुप्तानं विचारील त्यावेळेस काय उत्तर देतोस, काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देणार आहेस. म्हणून ह्याच्यासाठी संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करावं, त्याच्यामधून आपल्याला काय करावं काय नाही हे ऐकायसाठी मिळते. विठ्ठल आपलं सोडावं, आपलं काय किती चुटुकला संसार आपला. रावणाच्या संसाराचा विचार कर. रावणाच्या सप्तकोटी शुद्ध कांचनाची किती होते घर, 7 कोटी घर शुद्ध कांचनाचे होते. 4 लाख घर ईट आणि बंदीचे, काशी आणि तांब्याचे 5 लाख. 4 लाख घर इटचे होते, दगडाचे होते. आणि कास जे म्हणता की नाही ते 5 लाख त्या ठिकाणी काशाचे होते. आणि एवढा असून सप्तकोटी 7 कोटी घर शुद्ध सोन्याचे होते महाराज. किती 7 कोटी, काय ऐश्वर्य असेल बिचाऱ्याचं. बरं तेवढा असून संतती 80,000 बायका होत्या, 1 लाख मुलं होती आणि 1.25 लाख नातू होते. तेवढी संपदा, तेवढा ऐश्वर्य, सत्ता जर बघायला गेलं ब्रह्मदेव त्या ठिकाणी देवाच्या घरची पूजा करत होता. मेघ राजा त्या ठिकाणी घरात सडा टाकत होता. आणि हे जे आपल्या कपाळावर लिहिते की नाही आपण सटवी म्हणतात, ती सटवी रावणाचे पाय दाबते. किती त्या ठिकाणी सत्ता महाराज. एवढा असून सुद्धा सांगा ते कवडे रावले नाही,
तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कोडी गेली नाही. काय गेलं महाराज, एवढं ऐश्वर्य असून सुद्धा एक सीता कमीच पडली की नाही, पडली की नाही. असा संसार आहे, पूर्णत्वाचा संसार कधीच नाही महाराज. म्हणून संसारात त्या ठिकाणी दुःख असल्यामुळं तुकोबारायने संसाराचा त्याग केला. त्याग केलेला नाही असोनी संसारी, परंतु कसं राहिले तुकोबारा, एखादं कमळाचं पान पाण्यामध्ये किती जरी पाण्यात असलं तर ते कोरडं असते. तशा प्रकारचं संसाराची चिंता केले नाही. केवळ एक परमार्थ, शुद्ध परमार्थ तुकोबारायने त्या ठिकाणी केला. म्हणून आज 400 वर्ष जरी झालं तरी तुकोबारायांचं त्या ठिकाणी नाव घेतल्याबरोबर, अरे तुकोबारायचं नाव आपण बी घेतात, परंतु त्या काळात तुकोबारायांचे जे विरोधक होते त्यांनी सुद्धा तुकोबाराचं वर्णन केलं. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, मनोनी रामेश्वर चरणी. ब्रह्मत्व एका पारड्यात आणि तुकोबारायला एका पारड्यामध्ये टाकलं तर ब्रह्मत्वाचं त्या ठिकाणी पारडं बरोबर झालं महाराज. तसंच तरी नाथ महाराजांना वर्णन केलं. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाली. 4 ब्रह्मवेत्ते होऊन गेले आणि 5वा ब्रह्मवेत्ता म्हणजे आमचे तुकोबाराय. विठ्ठल म्हणून तुकोबाराने त्या ठिकाणी भक्ती मार्ग अवलंबन केला. सगळ्यामध्ये सोपा मार्ग. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धने. अवलंबन त्या ठिकाणी केला. कर्म मार्ग त्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला, योग मार्ग सांगितलं, ज्ञान मार्ग सांगितलं. सगळे अवघड मार्ग आहेत, केवळ सोपा असणारा भक्ती मार्ग आहे. आणि भक्ती मार्ग सोपा असल्यामुळं तुकोबारायने त्या भक्ती मार्गाचं कशा प्रकारच्या वाटा आहेत ते त्या ठिकाणी सांगितलं. सांगितल्यानंतर एक प्रकारचा तुकोबारायाकडे काही साधक मंडळी ज्यावेळेस गेलं त्यावेळेस म्हणले, त्या तुकोबाराय आम्हाला एक सांगा. कृष्ण भगवंतानं ज्यावेळेस गोकुळामध्ये अवतार घेतला त्यावेळेस गोकुळामध्ये गोपाळांचा आणि भगवंताचा जो संवाद झाला, साधू महाराज, संवाद वेगळा आणि वाद वेगळा. संवादातून ज्ञानाची प्राप्ती होते आणि वादातून घर्षण होते, आग निर्माण. संवाद करावं, परमार्थाचा संवाद करावा, संवाद करणं आवश्यक. या ठिकाणी काही गोपाळांचा आणि देवाचा संवाद. एक वेळेस म्हणले गोपाळ सुद्धा देवाला त्या ठिकाणी काही बोलले, नको येऊ गोपाळ, विठ्ठल विठ्ठल. काही ठिकाणी म्हणले देव गोपाळाला बोलतात, काही ठिकाणी गोपाळ देवाला त्या ठिकाणी बोलतात. हो, कारण का गोपाळ आणि देव यांचा जर विचार करायला तर किती जन्मापासून त्यांच्या सोबत राहिलेले हे गोपाळ होते. म्हणून त्या ठिकाणी गोपाळाला भगवंताने त्या ठिकाणी काय बोललं, अभंगाच्या पहिल्या चरणात,
पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, गोपाळाला उद्देशून बोलू लागले, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला कोणाला याच आहे तर सोबत माझ्यासोबत या ठिकाणी या. हो, याच्या पाठीमागचा उद्देश काय असेल महाराज? गोपाळाला भगवंतांना त्या ठिकाणी का बोललं? चला माझ्या पाठीमागे तुम्ही या. का म्हणलं तर म्हणले, हे पहिल्या जन्मामध्ये प्रभू रामचंद्रासोबत राहणारे हे सगळे वानर होते, वानर होते. खूप त्या ठिकाणी भगवंताची सानिध्यात राहून रामचंद्राची सेवा केलं. आणि त्या वानरांचं भोजन म्हणायला तर पाले खाणार. म्हणून त्याची परतफेड करण्यासाठी देव आपण जे त्यांची सेवा केल्या आपल्याकडे कधीच ठेवून घेत नाही. हे विषय मी पहिल्यापासून सांगतो. पहिल्या जन्मामध्ये वानर हसवल होऊन देवाच्या सानिध्यात राहिले, सेवा केलं. म्हणून त्याची उतराई होण्यासाठी ह्या अवतारामध्ये सगळे गोपाळ झाले महाराज. 9 लक्ष गडी होते. कृष्ण भगवंताचे सवंगडी किती होते? 9 लाख होते. आता 9 लाख सवंगड्याला देवानं उद्देशून बोललं, याच्यातलं बाबा कोणाला याचा माझ्यासोबत चला. आणि काय करतो तर, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. आज तुम्हाला पोटभर जेवण या ठिकाणी मी घालतो. आता सगळे नकर माना टाकू लागलेत, काहीतरी सांगावं लागतं. विठाला आजी देतो पोट भरीत पुरे म्हणाल तो भरी. हो, पोटभर या ठिकाणी म्हणजे जेवण घालतो. एकदा काय झालं महाराज, रुक्मिणी मातेनं कृष्ण भगवंताला त्या ठिकाणी म्हणतात, देवा तुम्ही पांडवाचे सहकारी आहोत. हो म्हणले रुक्मिणी, त्यात काही नवलं, जग सगळं त्या ठिकाणी म्हणतं. मग तुझं काय म्हणणं आहे? काही नाही देवा म्हणले, पांडवामधले जो 2 नंबरचा पांडव आहे भीम नावाचा, आणि त्याला आपल्या घरी जेवायला घेऊन या. घेऊन या जेवायला. त्यावेळेस कृष्ण भगवान म्हणतात त्या ठिकाणी म्हणले, रुक्मिणी भीमाला जेव घालण्याच्या नादात पडू नको. नको, ऐक म्हणले. रुक्मिणी माता म्हणते, देवा तुम्ही काय मला कमी समजल्या काय? म्हणले, मी जगाची अन्नपूर्णा माता आहे, जगाला जेव घालतो, तुमच्या भीमाला जेव घालणार काय? रुक्मिणी ते भीमाला जेव घालायच्या डोक्यातून काढून टाक. का ऐकेल तर ऐकणं झाली महाराज. ते तेव्हापासून ऐकण्यात हे बायाकडे हे आपलं नाही, परंपरा चाललेली आहे. ऐक नाही गेलं, ठीक आहे म्हणजे एवढं सांगल्यानंतर तुला जेव घालायचं, ठीक आहे सांगतो म्हणलं. परंतु देवानं एक आट घातलं, रुक्मिणी भीमाला मी बोलितो, परंतु ज्या दिवशी भीम घरी येणार त्या दिवशी मी राहणार नाही. तू जे वाढ काय कर, त्याला घेऊन येतो. आता देवाची अर्धांगिनी होती महाराज, तिनं काय कमी होती काय? बोला. तिनं म्हणली, देवा असं कसं जमलं? हा, एखादा पाहुणा जर आपल्या घरला आला, घर धनी घरी असलं तर त्याला बरं वाटतं. हा, मी स्वयंपाक करणार आहे, मी वाढणार आहे, तुम्ही पलंगावर झोपून राहा, परंतु तुम्ही घरी राहा. देवानं विचार केला की म्हणजे काय हरकत नाही, मी पलंगावर झोपून राहतो. ठरला महाराज दिवस. भीमाला आमंत्रित केलं. नको म्हणता भीमाला आमंत्रित केलं. आता उद्या भीम आपल्या घरला जेव्हा येणार असं म्हणल्यावर रुक्मिणीनं पुष्कळ आचारी लावलं. एवढा स्वयंपाक केला, पर्वतासारखं ढीक पडलं. एवढा स्वयंपाक तयार केला. आले महाराज भीमदादा जेवायला. टाकलं पत्राळी. अगोदर सुरुवातीला मीठ टाकलं आणि भात टाकलं. भात टाकल्याबरोबर वरणाची वाट बघलं नाही, भात खाऊन पुन्हा वरणाचं बकीट आलं, भाताची वाट बघलं नाही, वरण पिऊन टाकलं. वृकोदर नावाचा त्या ठिकाणी पोटामध्ये एक शक्ती होती त्यांच्या, त्याच्यामुळं जेवढं काही अन्न केलेलं होतं सगळं खाऊन टाकलं. आणा आणा, सगळं संपलं महाराज तेवढे. पण तिने घाबरली नाही. मला 16,107 चौथी आहेत म्हणली. मला प्रत्येकाच्या घरची एक एक जर भाकर आणलो तर भीमाला जेव घालतो. 16,107 म्हणजे काय थोड्या. प्रत्येकाच्या घरचं 4 रोजा खाल्ले अन्न घेऊन आलं.
शिळं पातळ सगळं आणलं, सगळं खाऊन टाकलं भीमानं. घेऊन या काय करावं. तवा मात्र हात बंद झाली ती. आता देवाला हुडकायचं, देव कुठं आहे. एका मंचकावर देवानं शाल पांघरून झोपलं होतं. हो, हिनं गेली, पायथ्याला बसली. बसल्याबरोबर देवानं मधूनच बोलाले, कोण आहे बाबा. रुक्मिणी म्हणते, देवा मीच आहे हो. गेला काय भीम. नाही हो, त्याच्यासाठी झालो तुमच्याकडे. हो, काय झालं. काय नाही, उठा म्हणजे देवा. आता ते देवच होते महाराज. देवानं वजन तोंडावरलं पांघरण काढलं आणि म्हणले, कुठं आहे भीम. मग आणा म्हणू लागला देवा. अन्न तरी काहीच शिल्लक राहिलं नाही. काय वाढू म्हणले. तुला काय म्हणलो होतो पहिलं, माझं ऐकायचं होय. म्हणजे तू ऐकेल नाही. तुलाच दुःख झालं, मी काय करू. तुझं नाही देवा. आता म्हणजे तुमच्याशिवाय हे होईना शक्य. असं म्हणल्याबरोबर भीमाचं वर्म त्या ठिकाणी देवाला माहीत होतं. देवानं त्या ठिकाणी म्हणलं, रुक्मिणी ज्या भांड्यामध्ये स्वयंपाक केलं, ज्या पातेल्यामध्ये स्वयंपाक केलं, ते सगळं खरडून घेऊन ये बरोबर. देवा काय सांगू म्हणजे काहीच राहिलं नाही. खरडण सुद्धा खाऊन टाकलं. म्हणजे तू बघ म्हणले, एक दोन शीत त्या ठिकाणी जमा करून एवढा लाडू तयार केला. त्याचा रुक्मिणीनं देवाच्या हातावर ठेवाय गेली. देव म्हणतात, माझ्या हातावर ठेवू नको, जाय म्हणले तू. आणि एक कुंती मातेचा प्रसाद आहे म्हणून पत्रावळीवर ठेव. हे वर्म होतं महाराज. असं म्हणल्याबरोबर द्रौपदीनं त्या ठिकाणी गेली. तिनं डोकं बडून, एवढं खाला आणि या लाडून याला काय होणार आहे असं तिला वाटू लागलं. परंतु तिथं जाऊन म्हणले, हे कुंती मातेचा प्रसाद म्हणल्याबरोबर भीमानं ढेकर दिलं महाराज. हो, तृप्त झालं. म्हणले विठाला. असं जेवण त्या ठिकाणी गोपाळाला भगवंतानं देणार होते. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. जोपर्यंत तुम्ही पुरे म्हणाल तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जेवण देतो. आणि परमार्थामध्ये गलबला करायचं नसते महाराज. उग गलबला करून परमार्थ करायचं नसते. हळू ढाळे माऊलीचे 4थ्या अध्यायामध्ये उभे आहेत. ढाळे त्या ठिकाणी परमार्थामध्ये एका पायरीनं त्या ठिकाणी म्हणजे जावं महाराज. अशा प्रकारचा परमार्थ करावं म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरण हळू चाला. त्यालाही वाटायला आता खोरी करावं. हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. परमार्थामध्ये त्या ठिकाणी उगा गलबला करायचा. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या काहींचा गोपाळ पावे हरे. गलबला करायचं नाही महाराज. तुकोबा नाही म्हणतात, हळू चाला, कोणी कोणाशी न, कोणी कोणाला त्या ठिकाणी बोलायचं नाही, तरच त्या ठिकाणी प्रसाद मिळते महाराज. हो, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोरी. हो, ठोपार कुमार
बरं राहू द्या तसंच. मी थोडं जाऊन येतो. कोणीच म्हणणं झालं टाळ्या वाजवा नका. विठोबा तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोरी. यथा मती यथा अवकाश अभंगाचा थोडक्यात भावार्थ आपण पाहिल्या. आता काल्याचे कीर्तनाचा एक नियम आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंतानं त्या ठिकाणी जो अवतार घेतला त्याचं थोडंसं चरित्र या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. काल्याच्या कीर्तनाचं ते उद्दिष्ट आहे. मग थोडक्यात आपण या ठिकाणी बघू. सगळ्यांनी अजून एक बार भजन करा. विठ्ठल पृथ्वीच्या तलावर ज्यावेळेस म्हणले पापाचा सुळसुळाट सुटला, अधर्म वाढला महाराज, हो, सज्जनाला त्रास होऊ लागला, दुर्जन वाढून गेले, त्या योगानं पृथ्वीच्या तला अशांतता निर्माण झाली. झाल्यानंतर भगवंतानं त्या ठिकाणी ठरविलं की म्हणजे ज्या वेळेस पृथ्वीच्या तलावर पाप वाढते, हो, दुष्टांचा सुळसुळाट सुटतो, त्यावेळेस भगवंतानं अवतार घेते. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर भरवती भारत अभूतानम धर्मस्य तदात्म्यान सर्जाम्यम परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये भगवंतानं त्या ठिकाणी अवतार घेतलं महाराज. तशाच प्रकारचं देवानं अंबरशी कारणे जन्मदा घेतले, प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला. अनेक अवतार भगवंतानं त्या ठिकाणी घेतलं. तसं तरी देवाच्या अवताराचा जर विचार करायला गेलं, आमचे नामदेव महाराज त्या ठिकाणी म्हणतात, अवताराच्या रासे तो उभा विठेवाला, देवाची अवताराची रास आहे. आता रास म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये किती दाणे राहतात काय कळते काय मला? मापून आले की रास एकटे घेत, कारण आला ना वरूपा तुका म्हणे झालं. बोलू नका. तुमच्या सोबत यावं फुकाट म्हणजे तुमच्या संघानं दुःख बघावं. काही ना तुम्हाला 14 वर्ष वनवास सांगितला होता, गेल्या अवतारामध्ये तुमच्या संघ यावं लागलं. म्हणजे मी सुद्धा त्या उर्मिलेला सोडून 14 वर्ष राहावं लागलं वनवासात. तुमच्या संघ यावं आणि दुःख बघावं म्हणजे देवा मी येणार नाही. प्रेमानं शेषानं बोललं महाराज. त्यावेळेस भगवंतानं त्या ठिकाणी म्हणलं, शेषा गेल्या अवतारामध्ये तू माझा धाकटा भाऊ होतास, आता या अवतारामध्ये तू वडील भाऊ आहे आणि मी छोटा होतो. गेल्या अवतारामध्ये तू सांगितलेलं मी ऐकलो, मी सांगितलेलं तू ऐकला, आता तू सांगितलेलं मी ऐकलं. विठाला इकडं काय झालेलं होतं, मथुरा नगरीमध्ये त्यावेळेस म्हणले कंस नावाचा राजा होता, त्याची बहीण देवकी नावाची
त्या देवकीचा लग्न त्या ठिकाणी तो केला. भाऊ म्हणल्यानंतर थाटामाटानं लग्न केलं. वरात गावच्या भोवताल फिरताना आकाशवाणी झाली, अरे कंसा मूर्ख आहेस म्हणजे तू. कारण का ज्या बहिणीची तू वरात काढू लागलास एवढ्या आनंदानं, त्या बहिणीच्या 8वा मुलगा तुझा काळ होणार आहे, त्याच्या हातून तुझा मृत्यू आहे. असं म्हणल्याबरोबर कंसानं त्या ठिकाणी आता आपलं मरण या बाईच्या हातात आहे असं समजलं की त्या बाईला रथाच्या खाली ओढलं, केस धरलं, तलवार काढलं, मानेवर ठेवलं, मारणार तेवढ्यामध्ये निकटीच लग्न झालेले तिच्या देहाचे मालक वसुदेव खाली उतरले. अरे कंसा स्त्रीला त्या ठिकाणी म्हणले, बाबा मारू नको, स्त्रीला मारणं सगळ्यात मोठा दोष आहे महाराज. हो दोष सांगत होतो पण आता पांडू माऊली म्हणले की हो द्या. स्त्रीला मारल्यानंतर किती दोष लागतात. शिवलीला अमृतचा 2रा अध्याय काढून बघा, फार दोष आहे. मारू नये, मारू नको बाबा. मग काही नाही म्हणले, हिच्या पोटचा 8वा मुलगा पाहिजे ना, म्हणजे मी देतो. ठीक आहे म्हणजे त्यालाही बरं वाटलं, सोडून दिलं मारायचं आणि दोघाला एका बंदी शाळेमध्ये टाकलं. तर लग्न झालं, ग्रस्ताश्रमामध्ये प्रवेश केल्यामुळं कालांतरानं त्याला मुलगा झाला. मुलगा झाल्याबरोबर आपण त्याला वचन दिलेले आहोत म्हणून जन्मलेला मुलगा त्या नंदराजानं म्हणजे वसुदेवानं हातामध्ये घेतलं आणि कंसाकडे घेऊन गेलं. कंसानं त्या ठिकाणी लेकराला हातात घेऊन बघतो, टिकमिक टिकमिक बघू लागले महाराज. निकती जन्मलेली लेकरू. अरे माणूस किती जरी कठीण अंतकरणाचा असला तरी कवा तरी पाजर फुटते माणसं, आहे की नाही. कधीतरी त्याला माया फुटते. त्यानं म्हणला यानं काय आपला दोषच केला, याला का मारावं विनाकारण. म्हणजे घेऊन जा म्हणजे माझा 8वा शत्रू आहे, याला कायला मारावं. घेऊन गेलं. वसुदेवाला आनंद वाटला, तो घेऊन चाललेला होता. तितक्यामध्ये नारद आले तिकडून. नारद आले, त्याला सगळं माहित होतं. बघले वसुदेवानं लेकरून न्यायला बघले. आल्यावर कंसाला विचारतात, कोण आहे रे? वसुदेव. का आला होता? लेकरू घेऊन आला. मग का सोडलाच? नाही म्हणले नारद मुनीश्वरा, आणि आपला 8वा मुलगा शत्रू आहे, ह्याला कायला मारावं. अरे वेडा आहेस म्हणजे. 1 पासून मापत गेल्यानंतर 8वा होईल आणि 8 पासून मापत आल्यावर पहिलंच 8वं होते. सोड नको म्हणजे. कारण नारदाला एक सूत्र माहित होतं, अतिपाप झाल्यानंतर परमात्मा अवतार घेते, याच्या हाताकडून दोष करून घ्यायचा होता. त्याला परत बोलावलं. कंसाला पटलं महाराज आणि त्या लेकराला घेतलं. गर 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 गोपन फिरविल्यासारखं फिरविलं, एका दगडावर आपटिलं आणि त्याचा प्राण घेतला. असे 6 लेकरं मारलं. 6. 7व्या वेळेस ज्यावेळेस ती देवकी गर्भिणी असताना 7 महिन्याचा गर्भ पोटामध्ये होता, योग मायेच्या साह्यानं ते गर्भ उचलला आणि रोहिणीच्या पोटामध्ये घातला. आता काही जणांना वाटते पोटातला गर्भ कसं उचलता येते. अरे योग माया आहे ते. हो आमचं नातू पुण्याला आहे, त्याला बॅलन्स टाक म्हणलो मी मोबाईलला. तिथून बॅलन्स टाकलं, इथं आलं. कसं आलं आहे की नाही? कसं आलं? तसं इथला गर्भ तिथं गेला ना, असं समजा की तुम्ही. गर्भ त्या ठिकाणी रोहिणीच्या पोटामध्ये गेला. रोहिणी त्या कंसाच्या भीतीनं नंदाच्या घरी राहिलेली होती. झोपलेल्या अवस्थेमध्ये असलेली बाई, तिच्या पोटामध्ये जर 7 महिन्याचा गर्भ आला, तिला जाग आली, पोटावून हात फिरवलं बघते तर पोटामध्ये गर्भ आहे. पती नसताना गर्भ राहिला, लोकापवाद होईल म्हणून रडू लागली महाराज. मोठमोठ्यानं रडताना नंदाला आणि यशोदेला जाग आला. विचारतात काय झालं, काय सांगावं त्या माऊलीनं. ती माऊली म्हणते ना राजा काय सांगू म्हणजे. अरे झोपेमध्ये असताना पोटात गर्भ त्या ठिकाणी आला. कुणी आला, कसा आला, ईश्वराला माहीत. तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, रोहिणी भिवू नको, हा जो गर्भ आहे तुझ्या पतीचा आहे, इतराचा गर्भ नाही. लोक अपवाद जेवढा होता ते सगळा नाहीसा झाला. 9 महिने झाल्याबरोबर बळीराम त्या ठिकाणी जन्मले, म्हणजे शेषाना अवतार घेतला. विठ्ठल 7वा गर्भ पोटातल्या पोटात जिराला. कंसाला कळालं. आता मात्र तो म्हणतो जे 8व्यासाठी 6 मारलो, त्याला डोळ्यात तेल झागून जागा. हो त्यावेळेस भगवंतानं वैकुंठातून निघाले महाराज. अगोदर
त्यानंतर लक्ष्मीला विदर्भ देशाला त्या ठिकाणी पाठविलं. तू म्हणले भाई त्या ठिकाणी जाऊन त्या भीमक राजाच्या घरी अवतार घे. आणि प्रत्यक्ष देवानं त्या ठिकाणी त्या बंदी शाळेमध्ये आलं. श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी भगवंतानं त्या ठिकाणी त्या बंदी शाळेमध्ये अष्टवर्षाची मूर्ती 8 वर्षाची मूर्ती होऊन त्या बंदी शाळेमध्ये आता देव आलंय म्हटल्यानंतर असा प्रकाश पडला. सगळी बंदी शाळा त्या ठिकाणी त्या तेजानं उजळून निघाली. 8 वर्षाची मूर्ती एवढं त्या ठिकाणी देवकीनं पाहिल्याबरोबर अरे कृष्णा तर तू एवढा मोठा 8 वर्षाचा जर त्या ठिकाणी एकदम उभा राहिलास लोक म्हणतील काय हे यशोदेचा मुलगा आहे म्हणून, देवकीचा मुलगा आहे म्हणून म्हणतील काय. नाही म्हणले आई तुम्हाला सांगण्यासाठी मोठा झालो. आता मी जन्मल्या तुम्ही काय करायचं मला इथं ठेवायचं नाही. कुठं नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजले गोकुळाला भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणले देवकीला म्हणतात, नंदाला त्या ठिकाणी वसुदेवाला म्हणतात, जन्मल्या मला इथं ठेवायचं नाही. नंदाच्या घराला मजन येई गोकुळ्याला. तुम्हाला असं वाटल की रक्षणदार आहेत, मनशी रक्षपाळ त्याम्या मोहिले सकळ. रक्षपाळ जेवढे त्याला सगळ्याला मी मोहून टाकतो हे सांगण्यासाठी मोठं झालो. अरे कृष्णा बालरूप धारण कर असं म्हणल्याबरोबर देवानं त्या बंदी शाळेमध्ये छोटस म्हणजे चिमुकलं रूप धारण केलं. गोपाल कृष्ण पुंडलिक अशा प्रकारचं रूप धारण केल्यानंतर देव रडू लागले. आता जे काही द्वारपाळ होते जाग होतील असं म्हणून त्या ठिकाणी म्हणले वसुदेवाला आणि देवकीला भीती वाटू लागली. देवाला न्यावं कशामध्ये. आता देवानं त्या ठिकाणी एक टोकरी तयार केली, त्या टोपलीमध्ये देवाला बसविलं. जे काही कुलप लावले होते आपला आपण निघून गेले. रक्षपाळ मोहित झाले. श्रावण महिना होता महाराज, झिम 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 पाऊस पडत होता. अशा अवस्थेमध्ये वसुदेवानं कृष्ण भगवंताला डोक्यावर घेतलं. यमुनेला पूर चाललेला होता. पुरामध्ये प्रवेश केलं. प्रवेश केल्यानंतर पाणी वर चढू लागलं, वर चढू लागलं. पाणी नरड्यापर्यंत आलं, तोंडापर्यंत आलं. देवाला वर केलं महाराज. पाणी का चढू लागलं वर. जी यमुनेतून चाललेले होते त्या यमुनेला वाटू लागलं ब्रह्मांड नायक परमात्मा माझ्या कुशीतून चाललाय आणि त्याचं दर्शन घ्यावं. हो दर्शन घ्यावं म्हणून तिनं वर चढू लागलं. परंतु तिचं मनोगत देवानं जाणून घेतलं. हो देवानं टोपलीतला पाय बाहेर काढला आणि
त्या गंगेच्या पाण्याला स्पर्श झाला त्यावेळेस त्या ठिकाणी ती धन्य झाली. जसं स्त्रियाच्या केसातला भांग जशा प्रकारचं तशा प्रकारची यमुना झाली महाराज. हो, तिकडल्या तिकडं थांबली, इकडल्या इकडं. त्यावेळेस वसुदेव त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर म्हणले त्या गोकुळामध्ये नंद आणि यशोदा हे जोडपं होतं. 82 वर्ष झालेलं होतं, लेकरू नव्हतं कोणाला, नंदराजाला. परंतु तिला सुद्धा म्हणले भगवंताच्या कृपेकडून मुलगी जन्माला आलेली होती. मुलगी झोपेमध्ये लेकरू जन्मलं. ते खेळू लागतं पलंगावर, तेही गाढ झोपेमध्ये झोपले. आणि हा देवाला घेऊन वसुदेव गेले, देवाला तिथं ठेवले, त्या मुलीला टोकरीत घेतले. तरी त्या बाईची झोप जाईना. निघाले महाराज. निघाल्यानंतर बंदी शाळेमध्ये आल्याबरोबर जवळचा देव निघून गेल्याबरोबर पुन्हा बेड्या पडल्या. बेड्या पडल्या हाताला, हाताला बेड्या पडल्या. आणि कंसाला त्या ठिकाणी कळालं की देवकी या ठिकाणी प्रसूत झाली, मूल झालेलं आहे म्हणून. पळत आला महाराज. त्या ठिकाणी पळत आल्यानंतर बघितलं तर म्हणले मुलगी आहे. धरलं महाराज पाय तिचा, गर 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 फिरविलं. आपटिनार तेवढ्यामधून हातामध्ये निष्ठली. आणि ती म्हणते अरे मूर्खा, तुझे लागी वडी, 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 तुझे लागी वडी. उपजला मजा, उपजला मजा आली, तुझे लागी वडी, तुझे लागी वडी, तुझे लागी वडी. अरे मूर्खा म्हणले, किती मूर्ख आहेस तू. अरे मला काय मारतोस म्हणले तू. हो, मी माया आहे, माया. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्म घेतलाय, वाढू लागलाय म्हणले त्यानं. हो. आणि इकडं काय झालं महाराज, झोपेमध्ये त्या ठिकाणी यशोदेला मूल झालेलं पत्ता सुद्धा लागू नाही. कारण देवाची कृपा आहे माझी. हो, देवानं जन्म घालते. हो, एक विचार करा, मी हमेशा सांगतो, जीव जन्माला येण्याच्या अगोदर दुधाची व्यवस्था करते की नाही, करते की नाही. आणि त्या जीवाला ज्या फॅटचं दूध पाहिजे तेच देते महाराज. जीव वाढत गेला, दुधाची व्हॅट वाढत गेली. कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढविशी पती सवेध्वनी. जीव बी वाढते आणि दुधाची व्हॅट वाढते. एवढा कृपाळू परमात्मा. यशोदेला मूल झालेला पत्ता नाही. जाग आली पाहते तर म्हणजे लेकरू खेळू लागले. काय आनंद झाला म्हणताल. सगळ्या गोकुळामध्ये वार्ता पसरली, यशोदेला मूल झालं, यशोदेला मूल झालं. गवळाना सांग गवळणीला, गवळाना सांगत 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 गवळणीला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक डाव केले पुढे, वाटू पाटी सुलता वडे, सागरे वासुदेवती गवळण सांगत गवळणीला, गवळण सांगत गवळणीला, गवळण सांगत गवळणीला, गवळण सांगत वार्ता पसरली महाराज. त्या गोकुळामध्ये नंदराजाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. आमच्या गावचा राजाचा पोशिंदा होता महाराज. राजाला मूल झाल्याबरोबर सगळ्याला आनंद वाटलं. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुडिया लावू लागल्या, आनंद त्या ठिकाणी व्यक्त करू लागल्या महाराज.
असं त्या ठिकाणी होत असताना इकडं काय झालं, कंसाला वाटू लागलं की माझ्या अगोदर म्हणजे या मायेच्या अगोदर माझा वैरी जन्मला, काय करावं तिला. सभा भरल्यानंतर विचारते म्हणजे माझ्या शत्रूला कोणी मारणार आहे काय. एक महाबळ नावाचं बामण उठलं. हो, बामणाचं रूप घेतलं. मी मारतो म्हणजे. कसं मारतोस. पंचांग घेतो म्हणले, जातक सांगत सांगत त्या ठिकाणी म्हणले जातो. असं म्हणल्याबरोबर खरं वाटलं. गेला म्हणले गोकुळामध्ये आणि कोणाला पंचांग बघायचं काय. हे बाया काही फार भोळे असतात. यशोदा म्हणते माझं निघती लेकरू झालं मला दाखवा म्हणले. महाराज या. पाठ घालून दिलं, मागी एक पाठ पुढे एक पाठ. काढलं पंचांग, सुरुवात केलं. येणं आलता त्याला मारायला. हो, महाबळ भटानं म्हणलं लेकरू तुमच्या मुळावर जन्मलंय. पाळण्यात लेकरू ऐकू लागतं. बरं बरं बरं, अजून पुढे सांग. सांग पुढे काय. काय नाही म्हणले, याला अगोदर पुरा, तुमचं कुळ वाढणार नाही. असं म्हणल्याबरोबर ते देवाला सण झालं नाही. पुढे जे पाठ टाकलेलं होतं त्या पाठालाही सण झालंय. पाठ म्हणतो की माझ्या देवाला तू बोलतोस. मोरला पाठ उचलला महाराज आपला पण कपाळात लागला. महागला म्हणलं मी काय कमी आहो काय. महागलही पाठीत लागलं. बामन पळू लागलं. पळता पळता आगळ होती दरोजाला. आगळ म्हणते बघतो मी आई. आगळ आपला पण लागली महाराज. आगळ लागली, तुटक्या बाजा होत्या, गवऱ्याचे डीग होत. चिमण्या चल्या आल्या ते गवऱ्या चल्या त्याच्या तोंडावर लागू लागल्या. हो, अशी फटफजिती ब्राह्मणाची झाली. पंचांग फाटलं, ढोंगणाचं धोतर बी गळालं. नामदेवराय सांगतात मला पळाय सुरू केला, त्याचा जीव वाचविला. का वाचविला जीव. देवानं विचार केला की यानं ब्राह्मणाच्या वेशात आला आणि पहिलं गिराईक होतं, जाऊ दे. त्यानं गेल्यानंतर कंसाला म्हणते, कंसा त्याच्या नादी लागू नको बाबा तू. अरे ते सामान्य लेकरू नाही म्हणले, त्याच्या नादी तू लागू नको, तुझा जीव घेतल्याशिवाय त्यांना राहणार. कंसाला त्या ठिकाणी खरं वाटना. पुन्हा सभा भरल्यानंतर कोण मारणार माझ्या वैऱ्याला. असं म्हणल्याबरोबर एक पुतना नावाची मावशी उठली. बली धिप्पाडची धिप्पाड होती. तिनं उठली आणि तिने म्हणली कंसा तुझ्या वैऱ्याला मी मारतो. असं म्हणल्याबरोबर कंसाला आनंद वाटला. तिला कपडे केलं महाराज. कपडे का केलं त्याला माहित होते पुन्हा येईल करून टाका म्हणजे एक बारचा. हुशार असतात ना ते. केलं त्याने. तुम्हाला एक थोडंसं सांग, चुटके सांग. कासराईला गेलं ते आम्ही, लय दिवसाची गोष्ट. कासराईला की सप्त्याला, पहिल्या सप्त्याला टाळकरी म्हणून फिरत होतो मी. शंकर पाटील, मी, आकाश पाटील, शिवाजी पाटील, 4-5 जण होते. गेल्या ते सगळ्याला जास्त मी कधीतरी जात होतो. महाराज तुम्ही बी आले. हो आलो माय. जेवाय बसले आम्ही. जेवाय बसल्यानंतर भोळी होती बिचारी, 80-82 वर्ष वय होतं बाईचं. जवळच आम्हाला बोलत बसलो. आकाशपुरी वजन मला खुणावणी करायला. मला माहीत आहे भगवानपडी काहीतरी काढतं. बाई वाढता वाढता काय झालं होतं, आम्हाला सगळे पदार्थ वाढले. कुरड्या वाढायची सुरू. आमची नजर त्या दुर्डीकडंच. मला डवचिले आकाश. मी म्हणलं मावशी. तिनं म्हणली भगवान पटेल तुम्ही. हा आलो माय, पण वाचून आलो. वाचून आले. काय झालं मला काय सांगावं माय. या तुझ्या गावखोरी एवढा मोठा सरप होता, इथून तुझ्या दुर्डीपर्यंत होता.
आई महाराज विसरून गेलो वाढायचं. विठाला अशी ते पुतना त्या ठिकाणी उठले आणि म्हणले मी मारतो. कसं मारतोस? स्तनामध्ये विष भरतो आणि तुझ्या वैऱ्याला मारतो. भरलं महाराज विष. गावगाव त्या ठिकाणी फिरू लागली. फिरता फिरता त्या आठवड्यामध्ये जेवढे लेकरं जन्मले सगळ्याचा जीव घेऊ लागला. घेत 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 गेली यशोदेच्या घरला. यशोदेच्या घरला गेल्याबरोबर सुंदर रूप धारण केलं महाराज तिनं. राक्षसाच्या रूपात आल्यावर कोण जवळ होती तिला? सुंदर रूप धारण केलं. यशोदा बाहेर आली. त्यावेळेस तिने यशोदाला म्हणते, यशोदा म्हणले तू विसरून गेलीस, तुला लेकरू झालं म्हणले मला सांगली नाहीस. तिनं म्हणते तुझी माझी काय ओळखच नाही. ओळख नाही म्हणल्यावर तिनं नातं जोडलं. महाराज तुला काय सांगावं, आता तू मोठी होऊन गेलीस माझी कायला ओळख ठेवतोस असं काय म्हणून घरात शिरली. आणि शिरल्यानंतर कुठं आहे म्हणले तुझं? नाही आत्ता झोपलंय म्हणले. झोपलंय म्हणल्याबरोबर देवानं पाळण्यातून विचार केला की म्हणले हे दुसरं गिराईक आहे. देवानं रडण्याचा आवाज काढला. काढल्याबरोबर म्हणले यशोदाला म्हणते ती पुतना शेती आहे की म्हणले तू झोपलंय म्हणले घेऊन ये. आणलं महाराज तिच्या अंगावर दिलं. अंगावर दिल्यानंतर स्तनाला लावलं तिनं. यशोदा घर काम करण्यासाठी स्तनाला लावल्याबरोबर प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी होता महाराज. ज्यावेळेस म्हणजे ते विष वडायला सुरुवात केलं. अरे भगवान शंकरानं हलाल विष पिलेलं होतं आणि ह्या देवाचं नाव घेतल्याबरोबर ते विष पचल्या गेलं. त्याला विष बाधा करतोय. पूर्ण विष वडलं, रक्त वडलं, पंच प्राण वडायला सुरुवात केलं. त्यावेळेस पुतना घाबरली. तिला लेकराला लोटायचं बघली. देवानं विचार केला मी धरच ना म्हणले, धरल्यावर सोडच ना. पूर्ण जीव गेल्याशिवाय सोडलं नाही. असे अनेक दैत्याला त्या ठिकाणी मारलं. शेवटी देवानं अनेक प्रकारच्या खोड्या करू लागलं. वरच्यावरी मोठं होत गेले, खोड्या करू लागलं. त्यावेळेस यशोदेकडे घराने चालले. यशोदा आम्ही काय गोकुळात राहा काय जाव म्हणले, तुझं लेकरू लई खोड्या करू लागले असं म्हणल्याबरोबर यशोदानं त्या ठिकाणी म्हणते कृष्णा आता तू इथं राहायचं नाही, गाई घेऊन जायचं म्हणले वनात. आपल्या सवंगड्याला सोबत घेऊन देवानं त्या ठिकाणी गाई वळण्यासाठी वनामध्ये चालले. दररोज वनामध्ये त्या ठिकाणी गेलं. एके दिवशी देवानं सगळ्याला सांगितलं बाबा आपण बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी गाई वळू लागल्या, उद्या काय करायचं सगळ्यांना आपली शिदोरी घेऊन यायचं आणि सगळ्यांची शिदोरी एका जागी गोळा करायचं आणि त्याचा काला करायचा असं सूचना दिल्याबरोबर त्या ठिकाणी गोपाळाने आपल्या आईला सांगितलं आई आणि आम्हाला कृष्णानं अशा प्रकारचं सांगितलंय की म्हणले आपल्या आपल्या शिदोरी घेऊन येण्यासाठी. काही गोपाळ त्या ठिकाणी घेऊन आले, काही रिकामा आले. रिकाम्याला त्या ठिकाणी जवळ ठेवलेले नाहीत. हो घराकडे जाय परतुनी जैशी आहे तैशी पाय, जसं असेल तसं घेऊन ये बाबा. चांगलीच असेल तुझं जे काय वाळलेली भाकर जरी असेल तरी घेऊन ये. हे काला आहे. हो असा गोड काला महाराज. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. अशा प्रकारचं देवानं त्या ठिकाणी काल्याचा प्रसंग त्या ठिकाणी तयार केला आणि ते प्रसाद आपल्याला आज मिळणार आहे. शिदोरी म्हणजे कोणती? आपण आयुष्यभर केलेलं कर्म, आपण आयुष्यभर केलेलं परमार्थ असो संसार त्या ठिकाणी असो, ते केलेलं जे कर्म आहे ते कर्माच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी घेऊन यायचं. मुदा घेऊन या करी अशा प्रकारचं त्या ठिकाणी सगळ्यांना गोपाळ काला त्या ठिकाणी करण्यासाठी आले. एका गोपाळानं काय केलं तोंडामध्ये ताक आणलं. ताक आणलं तोंडामध्ये. आता तोंडात ताक आणल्यावर बोलता बी येईना ना, हातानंच इशारा करू लागला सगळं सरका सरका सरका. पार देवाच्या जवळ केलं. देवाला म्हणलं उघडा तोंड उघडा. इशारा केला महाराज तोंड उघडा. मुख्या माणसाला आपणही मुखच व्हावं लागते. भाषाच कळा ना. त्यावेळेस देवानं तोंड उघडल्याबरोबर ह्या गोपाळानं आपल्या तोंडातली चुळणी देवाच्या तोंडात टाकल्या. काय प्रेम असेल ते. अशा प्रकारचं गोपाळाला काला त्या ठिकाणी भगवंतानं दिलेला आहे. विठाला विठाला तू
तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. त्यावेळेस त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात भगवंताचा जर काला त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून घ्या झालं तर आपल्याकडले म्हणजे जे काही गुण आहेत, दोष आहेत, गुणदोष काढून टाकायचं आणि त्या काल्याचा अधिकारी व्हायचा. देवाचा प्रसाद हो. आपल्यामध्ये शरीरामध्ये जे शत्रू आहेत ते बाहेर काढा, सांडा घाटे सांडून टाका त्याला आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते काल्याचा प्रसाद मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण 7 दिवसात या ठिकाणी जे विश्वनाथाच्या द्वारामध्ये जे अखंड हरिनाम सप्ताह, बसवेश्वराची प्राणप्रतिष्ठा, गाथा पारायण आणि खंडोबारायांच्या पालखीचा सोहळा या कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलेल्या होत्या. खरोखर ते कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी आज काल्याच्या कीर्तनानं पूर्ण झालेला आहे. तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं, हे कार्यक्रम आमचा नसून आपल्या या भगवान शंकराच्या त्या ठिकाणी द्वारासमोर तो करून घेणारा परमात्मा आहे. आपण केवढ्याचे करणारे आहोत, आपण निमित्त मात्र आहोत. म्या बोलिले व्याद बोले, म्या चालविल्या सुरी आले, म्या हलविल्या प्राणू आले, जो जगातेचा अशा प्रकारचा परमात्मा त्या ठिकाणी सगळ्या रूपानं आपल्याला या ठिकाणी सहकार्य झालं. खरोखर म्हणले ज्यांनी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं, अशाच प्रकारचा आमच्या पाठीवर तुमचा वरद हस्त असावा आणि कार्यक्रम करून घ्यावं. महाराज आता करता करता एखाद्या वेळेस माणसाची चूक होते, करणाऱ्याची चूक होते, बसले त्याची होते काय, मी बोलालो माझी चूक होते काहीच, तुम्ही ऐकलं आता तुमची एवढी चुकी, झोपी जाल काय होते, झोपी गेल तर हा एवढी चूक करणाऱ्याची कुठून एखाद्या वेळेस कमी पडतो माणूस. म्हणून सगळ्या गावकरी वासियांना माझी विनंती आहे, अशाच प्रकारचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत जावं. ज्या योगानं संतांची पुण्यतिथी साजरी केल्यानंतर आपल्या गावावर कसल्याच प्रकारचं विघ्न देवानं येऊ देणार नाही महाराज, ही खात्री करून सांगतो तुम्हाला. तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे, कधीच विघ्न त्या ठिकाणी येणार नाही. नका जाऊ त्याच्या गावा नामधारकाच्या शिवा. शिवा म्हणजे शिव राहतात की नाही, मुगावचा शिव, कंडाळ्याचा शिव, त्या शिवला सुद्धा देवाने येऊ दे. त्या ठिकाणी तू जाऊच नको म्हणले, नामधारकाच्या गावाला जाऊच नको अशा प्रकारचं म्हणले. त्या यम किंकराला यमदूताने त्या ठिकाणी सांगते. म्हणून या ठिकाणी हा जो सोहळा या ठिकाणी संपन्न झाला सगळ्याच्या कृपेनं, साधू संतांच्या त्या ठिकाणी आशीर्वादानं आणि त्याचप्रमाणे गुरुवारी या ठिकाणी हजर झाले. काल नंदीची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. सगळ्याच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम